तुम्ही जर कार एन्थुसियास्ट असाल तर नक्कीच ही जागा तुमच्यासाठी स्वर्ग आहे, स्वर्ग। सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गॉड्स ओन कंट्री म्हणजेच केरळामधून। तर आत्ता आहे मी मुन्नारला। काल मी संध्याकाळी 4:30च्या अराउंड मी मुन्नारला ट्रेनने आलो आहे, म्हणजे कुर्ल्यावरून ट्रेन पकडली काल संध्याकाळी 4:30 वाजता आणि इकडे 6:30ला पोचली, कारण 3-4 तास लेट होती। सो कोचीला पोचलो मी। सो कुर्ला ते कोची आलो आणि कोचीवरून मी कार रेंट केलेली, सेल्फ ड्राईव्ह कार, ज्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकला आहे, सेल्फ ड्राईव्ह एक्सपिरियन्सवाला। तुम्ही तो जाऊन चेक करू शकता। आणि ती कार घेऊन मी इथे मुन्नारला आलो। कोची ते मुन्नार जवळजवळ 112 किलोमीटर समथिंग होतं आणि 3 तास दाखवत होते। सो रात्री 8-8:30ला जर्नी स्टार्ट केलेली, 11:30ला इथे मी या प्रॉपर्टीवर पोहोचलो। बाय द वे ही प्रॉपर्टी मी ऑलरेडी बुक करून ठेवलेली ऑनलाईन आणि या प्रॉपर्टीचा मला रेट पडला आहे 2,500 हजाराच्या अराउंड, म्हणजे 5,000ला 2 नाईटसाठी मिळालं आहे। 2 नाईटचं स्टे घेतलं इथे। या प्रॉपर्टीच्या रूम्स क्लीन आहेत, मेन क्लीन आहे, छान आहे, वॉशरूम वगैरे छान आहे, दिसायला एव्हरेज आहेत, बट यातून जो दिसणारा व्ह्यू आहे या प्रॉपर्टीतून, ही प्रॉपर्टी जिथे सिच्युएटेड आहे ती जागा खूपच सुंदर आहे। तुम्ही बघू शकता, हे बघा, संपूर्ण छान जंगल आहे, सगळीकडे जंगल आहे। या रिसॉर्टचं नाव आहे द स्पाइस गार्डन और समथिंग आहे मी, आणि इथून दिसणारा व्ह्यू मी दाखवतो तुम्हाला। हे बघा, संपूर्ण जंगल आहे, संपूर्ण जंगल, खूपच छान असं। इकडे स्विमिंग पूल आहे। सो जर दुपारी जास्त थंडी नसेल तर स्विमिंग करू इथे आम्ही, कारण आता छान वातावरण आहे। ही इथे माझी रूम आहे, ही वाली रूम दिली आहे त्यांनी। आणि हे बघा, वरती ट्री प्लांटेशन आहे कम्प्लीट। हे बघा, खूपच सुंदर व्ह्यू आहे इथून। हे बघा, फक्त या हॉटेलला यायची जर्नी खूप डेंजर होती, म्हणजे मेन हायवेपासून आतमध्ये येणारा रस्ता खूपच तीव्र उतार होता, खूपच जास्त। मी त्या एक्सपिरियन्स असल्यामुळे मला काही असा प्रॉब्लेम नाही आला ॲज सच, बट आता चढवताना खूपच डेंजर आहे। जर तुम्ही नवखे ड्रायव्हर असाल आणि इथे ड्राईव्ह करून येत आहे तर बी केअरफुल। आणि आय थिंक यांची स्वतःची एक जीप आहे, त्याच्याने आय थिंक ते पिक आणि ड्रॉप करत असावेत मेन हायवेपासून, माहीत नाही, पण तिकडे जीप वगैरे होती यांची। काल आम्ही रात्री आलो तेव्हा बघितलं। तर या व्हिडिओमध्ये तुम्ही आज बघणार आहात आमची मुन्नारची सफर। आता 8-8:15 वाजले आहेत आणि इथेच हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट आहे, हॉटेलच्या कॉस्टमध्ये इन्क्लूड। सो आता ब्रेकफास्ट वगैरे करू आम्ही आणि निघू मुन्नार एक्सप्लोअर करायला। ॲक्च्युली आम्ही एकच दिवस ठेवला आहे मुन्नार फिरायला, कारण आम्ही आहोत मलेशिया ट्रिपवर। वाया केरला आम्ही मलेशिया करतोय। का करतोय याचं कारण तुम्हाला येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच कळेल। सो स्टे ट्यून। त्यामुळे येणारे पुढचे व्हिडिओज बघायला विसरू नका, कारण आता तुम्हाला ही मुन्नारचे व्हिडिओज येतील, त्यानंतर अलेप्पीचे येतील आणि त्याच्यानंतर येतील मलेशियाचे। त्यामुळे पुढचे व्हिडिओज बघायला विसरू नका। आणि जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण सबस्क्राईब तुमच्यासाठी तर फ्री आहे, पण आम्हाला त्याचा खूपच फायदा होतो। त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आता मी रूममध्ये जातो आणि तुम्हाला रूम टूर देतो। ॲक्च्युली खूपच बेस्ट आहे रूम, बट तरी पण देतो तुम्हाला रूम टूर। इकडे जंगल व्ह्यू आहे, याच्या बॅक साईडला पूर्णपणे टी प्लांटेशनचा व्ह्यू आहे। इकडे खाली या प्रॉपर्टीचा स्विमिंग पूल आहे आणि ही आपली रूम आहे इथे। हे बघा, ही रूम होती। इथे एक बेड आहे किंग साईज, इथे आपलं लगेज आहे आणि आम्ही ऑलरेडी यूज केली आहे त्यामुळे थोडी मेस्ड अप आहे। आणि हा बाथरूम आहे। आणि हा रूममधून दिसणारा व्ह्यू। रिथवीला आता सगळं मी आधी आणून दाखवलं, आता तिची मम्मा आली तर सगळं दाखवत बसली तिला। आता ब्रेकफास्ट करायला चाललो आहे आणि ब्रेकफास्ट करून निघू मग। आता ब्रेकफास्ट करायला चाललो आहे।
बघा इकडे अंजीर केवढे लागलेत, हे बघा संपूर्ण झाड भरले अंजीरने. इथे पिकले पण आहेत आणि खूपच मोठे आहेत टपोरे एकदम. किती आहेत रित्वी अंजीर इकडे? तू खाते ना अंजीर? तू नाही खात? कोण खातात? तुझे बाबा खातात, तू नाही खात. इकडे रेस्टॉरंट आहे, इथेच असणार आहे नाश्ता. चाललोय आता नाश्ता करायला. इथे इकडे पूल आहे इथे बाजूलाच. माहीत नाही जाऊ की नाही आम्ही, बघू वेळ मिळाला असं ट्राय करू. इथे ब्रेकफास्ट आहे, घेतोय आता. आणि मेन म्हणजे ब्रेकफास्ट करता करता जो व्ह्यू आहे तो खूप छान आहे. इथे बसलोय आम्ही, हा बघा. आय थिंक मोस्ट ऑफ सगळी लोक निघून गेली आहेत, आम्हीच शेवटी आहे उशिरा. 9 वाजलेत आता आणि आलो आहे आम्ही इथे. हे बघा इकडे किती छान बनवलं आहे मी, खूपच सुंदर आहे. आणि आता इकडे स्विमिंग पूलकडे आलो. हे तिला पकड शीतल, ओलय खाली पडायची. हा बघ, जायचं तुला पूलमध्ये पोहायला? तुला खूप आवडतं स्विमिंग पूल जायला, पण आज मोस्टली आमचा दिवस जाईल बाहेर फिरण्यामध्ये, त्यामुळे माहीत नाही स्विमिंग पूलमध्ये जाता येईल का. काही चान्स लवकर आलोच तर मग नक्कीच जाऊ. ही बघा ही फिगो रेंट केली आहे, आता चाललो आहे घेऊन. हिचा सेल्फ ड्राईव्ह रेंटलचा एक्सपिरियन्स बघायचा असेल तर आधीचा व्हिडिओ बघायला विसरू नका. खूपच मजबूत चढ आहे इकडे, तो चढतोय. आणि ते बघा समोर ट्री प्लांटेशन वगैरे, छान टी प्लांटेशन. आणि हा बघा चढ बघा केवढा आहे, चढ बघा केवढा आहे, फुल उभा चढ आहे. आमची प्रॉपर्टी जी आता जिथे आम्ही राहिलेलो ती टी प्लांटेशनच्या, म्हणजे टी प्लांटेशन क्रॉस करूनच तिकडे जावं लागतं. सो आता थोडंसंच त्या प्रॉपर्टीपासून मजबूत असा चढ चढून वरती आलो आहे. आणि इकडून दिसणारा व्ह्यू बघा, हे बघा इकडे पण छान तिकडे पण छान. आणि हा मजबूत असा चढ आहे इकडे, हे बघा अंदाज येईल तुम्हाला. हे बघा रस्त्यामध्येच आहे छान टी प्लांटेशन सगळीकडे. हे बघा इकडे कसं छान, हे बघा हे तिकडे वरती आहेत, तिकडे अजून वरती आहेत आणि याच्या मागे पण बरेच आहेत. सो छान चहाच्या झाडांची पानं काढतायत. हे बघा इकडे सगळीकडे काढतायत, या काढतायत, ते काढतायत, वरती काढतायत, सगळे टीच्या लीफ काढतायत. इथे गाडी पार्क केली आहे, हे बघा किती सुंदर आहे. हे बघा किती सुंदर आहे, किती सुंदर. हा असा लँडस्केप खूप खूप सुंदर आहे सगळं. शीतल लास्ट टाइम उटीला आलेली पण इतकं छान नव्हतं, आता तिला खूपच छान बघायला मिळते. आणि इवन मी पण मुन्नारला आलो आहे याआधी, पण मी कदाचित या ठिकाणी आलो नव्हतो. हे अजून सुंदर आहे, खूपच सुंदर आहे हे लँडस्केप. पण जिकडे स्टे केला आहे स्पाइस गार्डन रिसॉर्टला, तिथून मी कोलुक्कुमलाई टॉप व्ह्यू पॉईंटचा मॅप लावला आहे आणि त्या रोडला आता आहे. जो आता तुम्ही छान लँडस्केप बघितला तो पण याच रोडला लागतो. आणि हा जो रोड आहे तो खूपच सुंदर आहे. म्हणजे
इतकं एक्सपेक्ट केलं नव्हतं मी, कारण आम्ही लास्ट टाईम पण मुन्नारला आलेलो. लास्ट टाईम म्हणजे बरेच वर्ष झाले, 2015ला वगैरे मी नॅनोने रोड ट्रिप केलेली. तेव्हा माझ्याकडे नॅनो होती, तेव्हा आलेलो तेव्हा आणि आता खूप फरक पडला आहे. रस्ते वगैरे खूपच सुंदर, खूपच छान आहेत. मागे जस्ट एक टोल नाका गेला, तो टोल आता बंद होता, कारण मे बी नवीनच त्यांनी हा रोड वगैरे बांधला असेल आणि तो टोल पण नवीनच टाकला असेल. सो तो तर बंद होता. बट 35 रुपीज कारसाठी टोल आहे आणि खूपच सुंदर, खूपच सिनिक रोड आहे. आय थिंक टोटल 25 to 28 किलोमीटर्स लागतील त्या व्ह्यू पॉईंटपर्यंत पोचायला. 1 तास लागेल पोचायला. रस्त्यामध्ये जो काही व्ह्यूज चालू आहेत, जे काही छान चालू आहे, खूपच सुंदर आहे. परत एकदा दाखवतो तुम्हाला कसे व्ह्यूज आहेत बाहेर. हे बघा, संपूर्ण अशा प्रकारे चालू आहे सगळं. खूपच छान, खूपच सुंदर, सगळं एकदमच सुंदर आहे. इथे म्हटलं रस्त्यावरून इकडून फोटोचं काढला तर खूप छान फोटो येईल, म्हणून थोडा अजून एक फोटो स्टॉप घेतला आहे. असं थोडं करत आता आमचा हा 3-4 काय स्टॉप झाला आहे. सारखं थांबतोय आम्ही. हे बघा, इथे कसं छान एक मंदिर आहे आणि आजूबाजूला टी प्लांटेशन, सगळीकडे चहाचे मळे. आता इकडे कार पार्क केली आहे आणि इथे पुढे चाललो आहे. इथून काहीतरी छान व्ह्यू पॉईंट आहे. शीतल रित्वी केली आहे. इथून मी कार नेत होतो, ट्राय केली, इथपर्यंत आलो पुढे आणि मग रिटर्न घेतली, कारण पुढे खूपच छोटी जागा आहे. मला माहीत नाही गाडी जाईल की नाही, त्यामुळे तिकडे खाली पार्क केली आणि चाललो आता वरती. ही जी सगळी प्रॉपर्टी आहे ही क्लब महिंद्राची आहे. ते ॲक्च्युली मी कोलुक्कुमलाईचा मॅप लावलेला तिकडे जाण्यासाठी. मग मी पडेन. रित्वी धावत आली इकडून, मी मागून चालत येत होतो तर बोलते हळू ये, इकडे खड्डा आहे पुढे, पडशील तू. लहान मुलांना सांभाळायच्या काळात आम्हाला सांभाळतात. इकडे वरती पण प्रॉपर्टी आणि आय थिंक सो ही पण क्लब महिंद्राचीच असेल. छान आहे इथे खूप व्ह्यू. हे बघा, इकडून व्ह्यू बघा. याच रोडने आम्ही इकडून खाली गेलो आणि मग एकदम एक्स्ट्रीम चढत आलो आहे. इथे जर दिसत असेल, खूपच सुंदर असा व्ह्यू आहे. रिव्हर आहे छान. थोडंसं हेझी झालं आहे वेदर, अदरवाईज क्लिअर दिसली असती. खूपच छान. हा बघा, हा जो कर्व दिसतोय रोडचा, ऑसम. खूपच छान आहे. इथे गाडी लावली आहे वाटेमध्ये, वरतून येत होतो आम्ही. ते आता क्लब महिंद्राच्या रिसॉर्टच्या इकडे गेलेलो तिकडून. आणि हा इकडे व्ह्यू खूपच सुंदर. दर एक 5 मिनिटाच्या राईड नंतर काही ना काहीतरी छान स्पॉट तर येतोच आहे आणि थांबायचा मोह काय आवरत नाही. हे बघा, इकडे कार पार्क आहे. रित्वी आता कंटाळली आमच्या सारख्या थांबण्याने. बोलते सारखे का थांबता? रित्वी उतरत का नाही का तू? कुठेही बघा खूपच सुंदर सगळं चालू आहे. खूपच सुंदर चालू आहे आणि लकीली आम्हाला फिगो दिली त्यांनी, त्याच्यामुळे अजून एक चांगला फायदा झाला आहे. कारण घाट सेक्शन आहे संपूर्ण, खूप बरं पडतं गाडी चालवायला. कारण वॅगनर घेतलेली आम्ही 1000 रुपयामध्ये, बट ही दिली त्याच्यामुळे खूप चांगलं पडते. कारण फिगोची डिझेल इंजिन म्हणजे वन ऑफ द पॉवरफुल इंजिन आहे, त्यामुळे काहीच कष्ट पडत नाहीत कुठेही चढ वगैरे असेल तर. चला आता पुढे निघतो. ॲक्च्युली मी लावला आहे मॅप, टॉप स्टेशनचा मॅप लावला आहे मी आणि इथून 47 किलोमीटर दाखवतो आहे, 1.5 तास. म्हणजे रस्ता चांगला असणार आहे. सो फास्ट जाऊ आम्ही. बघूया आता तिकडे पोचून तुम्हाला तिकडचा अपडेट देतो कसं आहे काय. आता वाटेत स्टॉप तर छान लागतात, त्यामुळे थांबूच. बघूया आता. मेन मुन्नारमध्ये आलो आहे, म्हणजे मुन्नारचा मार्केट वगैरे इकडे. आणि आता इथूनच आम्ही टॉप स्टेशनकडे जाऊ. आता मुड्डूपट्टी डॅमला आलो आहे आम्ही. हे बघा, इकडे मुड्डूपट्टी डॅम आहे. इथे बोटिंग पॉईंट्स वगैरे आहेत. तर आम्ही थांबत नाही आहे, आता पुढे जाऊ टॉप व्ह्यू पॉईंटला आणि मग येता बघू बोटिंग करायची का. तेव्हा
कारण आता वाजले आहेत 12 आणि तेव्हा थोडासा म्हणजे एक 4-5 वगैरे वाजतील रिटर्न येईपर्यंत. सो संध्याकाळी जरा छान वाटेल. आत्ता पण तसं वेदर खूपच छान आहे, म्हणजे 12 वाजले तरी असा 12 वाजल्याचा फील येत नाही आहे, कारण बऱ्यापैकी गारवा आहे, छान आहे एकदम. टॉप स्टेशनला चढतो आहे आणि व्ह्यू बघा. तुम्ही जर कधी मुन्नारला आले, टॉप स्टेशन तिकडे जायला विसरू नका. म्हणजे मध्ये बरेच पॉईंट्स आणि बऱ्याच गोष्टी लागतात. डॅम वगैरे लागतो, मुट्टुपट्टी डॅम लागतो, कुंडला डॅम लागतो, डॅम वगैरे लागतात. आणि खूपच जे डॅमचं व्ह्यू होता तो पण मी तुम्हाला आता रिटर्न जर्नीमध्ये दाखवतो. तो पण खूप सुंदर होता. मध्ये बोटॅनिकल गार्डन वगैरे असं बरंच काही काही आहे. सो तुम्ही मुन्नारला जर कधी आले तर टॉप स्टेशनचा मॅप लावा, टुवर्ड्स टॉप स्टेशन जात राहा. खूपच छान सुंदर असं तुम्हाला वाटेमध्ये वेगवेगळे लँडस्केप मिळतील. म्हणजे आधीपेक्षा हा आणखीन वेगळा आहे, मग तो अजून वेगळा आहे, असं तुम्हाला सारखं फील येत राहील. खूप छान आहे. हा रूट नक्की तुम्ही ट्राय करा. आणि दुसरावाला जो मी आधी निघाल्या हॉटेलमधून निघाल्या जो केलेला तो ट्राय करायला विसरू नका. तो पण खूप सुंदर होता. तो या दोन्ही रूटचं म्हणजे एंड पॉईंटचं मॅपचं लोकेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, ते तुम्ही फॉलो करून जाऊ शकता. हे बघा ना किती सुंदर आहे. हे बघा, सारखं असंच सगळीकडे सुंदर लागतंय आणि फरक आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. आता लास्ट टाईम आम्ही उटी गेलेलो, म्हणजे मी मुन्नारला 2016मध्ये आलेलो स्वतःची कार घेऊन, आणि तेव्हा माझ्याकडे नॅनो होती. सो नॅनो घेऊन आम्ही फुल साऊथ कोस्टल जर्नी केलेली आणि तिकडून रामेश्वर वगैरे करत गेलेलो मुंबईला. आणि आत्ता इतक्या वर्षांनी आलो आहे, म्हणजे 2016 आणि आता 24, जवळजवळ 10 वर्षांनी मी आलो आहे परत मुन्नारला. त्यामुळे खूपच वेगळं वाटतं आहे, खूपच बरं वाटतं आहे. आणि आधी जिथे येऊन गेलेलो त्या ठिकाणी परत आल्यावर कित्येक वर्षांनी आल्यानंतर तर अजून भारी वाटतं. ते जुन्या आठवणी वगैरे आपल्या ताज्या होतात. कारण तेव्हा मी मित्रांबरोबर आलेलो, आमची रोड ट्रिप होती मित्रांची, तर ती एक वेगळी मजा होती. तुम्हाला गाडी चालवण्यामध्ये खूप इंटरेस्ट असेल, तुम्ही माझ्यासारखे कार इंथुझियास्ट असाल तर नक्कीच ही जागा तुमच्यासाठी स्वर्ग आहे, स्वर्ग. इतके छान कर्व्ड रोड आहेत ना इकडे सगळीकडे, आणि सगळीकडे बऱ्यापैकी चांगलेच रस्ते आहेत. फक्त काहीमध्ये एक छोटे थोडेसे पॅच लागतात, अदरवाईज सगळीकडे छान रस्ते आहेत. खूपच छान आहे तिकडे रस्ते.